किस्सा आठवला का? या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट आज ऑपरेटर किरण दळवी काल नव्हते, त्याच्यामुळे थोडासा सकाळी जरासा हे झाला तर प्रॉब्लेम तर थोडासा तासभर नंतर तो पूर्ववत करण्यात आला. चला बिल्डिंग लावून घ्या प्लीज. नेरूळ विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम कोपरखैने. एकीकडे ऐरोली विधानसभा मतदारसंघ, दुसरीकडे बेलापूर विधानसभा मतदारसंघ निहाय हा सामना. पहिली लढत पहिला कलगीतुरा. दोन बलाढ्य संघ अजिंक्य पाटील अतिशय नामवंत प्लेयर ज्यानं AKPL मध्ये अतिशय तडाखेबंद फलंदाजी करून तमाम गोलंदाजांच्या मुसक्या ज्याने आवडल्या होत्या तोच एक खतरनाक फलंदाज आणि साईदाम नेरूळ 11 हा संघ मुसद्दी चिवट संघ आहे. नेरूळ कोपरखैने, साईदाम नेरूळ आणि कोपरखैने 11 कोपरखैने असा हा सामना. चला बिग फाइट बिग बॅटल. दोन टोळकी आमने सामने. कोपरखैने 11 कोपरखैने. चेक. याच्यानंतर दुसरा सामना खेळवला जाईल. वंश 11 सातपाटी आणि करावे 48. दोन्ही संघांना लगेच या ठिकाणी आपण तयार राहायचं आहे आणि खऱ्या अर्थाने रिपोर्टिंग करायचं आहे. वंश 11 सातपाटी आणि करावे 48. पहिल्या इनिंगचा खेळ जसा संपेल लगेच मान्यवर पाहुण्यांच्या शुभ असते या ठिकाणी टॉस केला जाईल या दुसऱ्या सामन्याचा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आणि पहिली जोडी कोपरखैने असेल, पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण अतिशय रोमांचक नाट्यमय उत्कंठावर्धक वातावरणात कैलासवासी दिवंगत गणपतशेठ तांडे प्रदर्शनी मैदान, विस्तीर्ण मैदान, भव्य दिव्य क्रीडा संकुल आणि भरपूर पार्किंग. नशीब हा ग्राउंड भिवंडी आहे तर तिथं दिला असतं गोडाऊन घाला. चला बंटी कांबळे आणि त्यांच्या समवेत असतील उदय तांडेल अशी ही जोडी. तुम्हाला कुठल्या परिस्थितीत 4 षटके ही 20 मिनिटाच्या परिस्थिती फेकायची आहेत. जर तुमचा तर एक प्ले तुमचा 30 सर्कलमध्ये राहील म्हणजे 25 मिनिटामध्ये तुम्ही कुठल्या परिस्थितीत इनिंग संपवायचे प्लीज. समीर सोमणे सर आम्ही स्थापना करतो, तुम्ही मखर नंतर तुम्ही साफ करा वाटल्यास. चला शुभम पाटील या स्टेजवर. शुभम पाटील नेरूळचे युवा उद्योजक आणि आमचे दिनुशेठ पाटील, दिनुशेठ तांडेल ज्यांनी AKPL मध्ये बऱ्या सर्वांच्याच अशी एकही ओटी रिक्त ठेवली नाही. ज्यावेळी करावेची मॅच असेल ना नक्कीच. परवा आहे का? चला उदय तांडेल पहिला चेंडू जसं डिलिव्हर केला जाईल तुमचा टाइम अलर्ट केला जाईल. तर नेरूळगावचे स्वप्नील पाटील या प्लीज स्टेजवर. स्वप्नील पाटील जे कोणी मान्यवर असतील नेरूळ गावातील तसेच कोपरखैने गावातील त्यांना विनंती आहे कृपया सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक असतील गारावे गावातील त्यांना देखील विनंती अशी कृपया स्टेज आपलंच आहे. बाल्या मामा चषक 2025 हे दमदार दिमागदार आयोजन. दुसरा दिवस पहिला सामना पहिली लढत. 2 बलाढ्य संघ नेरूळ विरुद्ध विपक्ष कोपरखैने हे बलाढ्य तगडे संघ. आणि षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपदावर दर्पण फोर्से. आणि गौरव बडदे अतिशय घातक विस्फोटक फलंदाज आणि त्याच्या समवेत असतील मयुरेश मात्रे अशी भन्नाट सलामीची आरंभीची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण पहिला जोडा दाखल सादर
चला षटक क्रमांक बॉलिंग मार्क तयार. पहिलं गोलंदाज दर्पण फोर्से. दोन षटकांचा पॉवर प्ले असेल. तुम्हाला जो बेमर असेल तुम्हाला अगोदरच इंटिमेट केलेला आहे. जर पंचांना डाऊट आला दे कॅन टेक एनी टाइम रिव्ह्यू और DRS. चला ऑपरेटर जमाल कुठं असेल. जमाल चला मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट मिड विकेट शॉर्ट फाइन लेग एक कॉर्नर. एक बॅकवर्ड गली आहे. एक शॉर्ट कव्हर असं आक्रमक फिल्डिंग. षटक क्रमांक पहिला प्रगती होता. पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रतीब पहिला खुराक या संघाचा पहिलाच मीडियम पेसर मध्यमपदी गोलंदाज दर्पण फोर्से खेळेल. सलामीचा विस्फोटक फलंदाज महिरश मात्रे अशी चकमक एअर चुरस कॉम्बिनेशन. अतिशय लोकप्रिय प्रतियोगिता. काल जवळ 3-1 वाजता 4 ते 4.5 हजाराचा जो ऑनलाईनचा प्रेक्षक आम्हाला जोडला गेला होता. पहिला चेंडू तयार. राईट महोदय विकेट. पुन्हा एकदा पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. आउटसाइड ऑप्शन टेकऑफ झाला. डॉट डिलिव्हरी. षटक क्रमांक पहिलं प्रगती बदल. पहिल्या षटकाचा माग करताना गोलंदाज दर्पण फोर्से. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. अतिशय भन्नाट वातावरण. आणि हा शॉर्ट पे चेंडू हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा केले आक्रमण. आणि हा पहिला दमदार बॅकवर्ड स्क्वेअर क्लिअर केली. आणि हा पहिला दमदार जबरदस्त टायमिंग ग्लोरियस स्ट्रोक. आणि हा पहिला बिग सिक्सर जबरदस्त ब्लास्ट केला. शॉर्ट पे चेंडू हाफ ट्रॅकर केलं आक्रमण. मयुरेश मात्रे यांच्या पटडीमधला एक कलात्मक तंत्रशुद्ध वज्रटोळा भीमटोळा संघाची धावसंख्या 6 अतिशय भन्नाट सुरुवात. पहिला चेंडू तरी डॉट गेला. नंतर मात्र जसा हाफ टॅकर काही चेंडूची वाट लावायची काही चेंडूची वाट बघायची या तंत्राचा अवलंब केला. सडेतोड उत्तर दर्पण फोर्से. साईदाम नेरूळ 11. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग आपला टीम. चेंडू हवेमध्ये असेल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला कव्हर डोक्यावरून टोलवायचा होता परंतु टायमिंग चुकला गेला. लॉब झाला नाही. अशा प्रकारे हा पहिला धक्का मयुरेश मात्रे बॅक टू द गावट वाघाची शिकार. आणि अर्पित मात्रे पहिल्या विकेटचं बदन. अर्पित मात्रेचा हा जबरदस्त झेल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. आणि पहिल्या विकेटचं बदन. पहिला गडी करत पहिला हादरा पहिला ब्रेक थ्रो. वन डाऊन द फलंदाज डीजे ठोक दे. नवनिर्वाचित फलंदाज अजिंक्य पाटील. यस अजिंक्य पाटील AKPL ज्यांनी आपल्या फलंदाजीने अतिशय बेमालूम बॅटिंग केली होती. विलक्षण बॅटिंग करणार तोच हा वन डाऊनचा फलंदाज विस्फोटक फलंदाज. कारण ज्यावेळी पहिली विकेट लवकर जाते अजिंक्य पाटील याला राहणं गरजेचं असते. त्याच्या बाजूला गौरव बडदे अतिशय इन्फॉर्म बॅट्समन्स. चला पहिलं यश पहिली व्हिक्टीम साईदाम नेरुळगाव. साईदाम चला राईट महोदय विकेट तयार. आणि हा यस फ्लिक केलाय फेकून दिलाय. पुन्हा एकदा तडाखा अजिंक्य पाटील दमदार बॅटिंग. आणि हा दुसरा षटकार. या काय टायमिंग बाबा ग्लोरियस स्ट्रोक्स संपूर्ण एष्ट्या उघड्या ठेवल्या होत्या. आणि अफलातून बटका मॅग्निफिशंट ड्राईव्ह ओव्हर दी बॅक पोस्ट लॉंग लेग. नादर हिट इट. टोटल स्कोर इज मूविंग 12-1. एक बाद 1200 दमदार सलामी. धुंद फुंद बेधुंद सुरुवात. ज्यावेळी सर्वात चांगले असते वेल बिगन इज हाफ डन. माझ्या समवेत असतील आज कर्जतचा एक अतिशय तंत्रशुद्ध समालोचक आमचे
समीर सोमणे सर असतील आणि रोहित भोपी फ्रॉम नेरुळगाव आणि राकेश तांडेल कमी तिथे आम्ही जेव्हा कोणी नसतील ना तेव्हा आम्ही सांभाळतो बुरुज. चला बॉलिंग मार्क तयार आणि हा या दिशाहीन चेंडू भरकटलाय आउटसाइड द ऑफ स्टंप. स्वैद मारा दिशाहीन मारा. एक धावेचा निर्वाळा धावा समर्थन. एक धावमुळे संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 13 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 5 डिलिव्हरीज. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. जे कोणी मान्यवर असतील सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक त्यांना विनंतीच्या कृपया स्टेजवर या प्लीज. नेरुळगाव असेल कोपर्ण असेल आणि हा शॉट पे चेंडू पुन्हा एकदा आणि फलंदाज आणखीन एक विकेट जाईल कव्हरच्या दिशेनं. पुन्हा एकदा तसाच फटका बघूया आणि ही दुसरी विकेट या षटकामधली. टोटल स्कोर इज 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. मिस्टर अजिंक्य पाटील बॅक टू द डगआउट. बघा दोघांनी 6 धावा केल्या. मयुरेश मात्रे 6 धावांवर बाद झाला. जास्त काळ टिकला नाही. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तीच पुनरावृत्ती केली आणि अजिंक्य पाटील नैराश्याच्या छटा त्यांच्या चेहऱ्यावर आणि हा दुसरा गडी भारत दुसरा हैदरा दुसऱ्या विकेटचा काढता पाय अजिंक्य पाटील याच्या परतीचे दोर कापले गेले. धक्का क्रमांक म्हणजे दुसरा 13 2 बाद 13 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रणित मात्रे डाकुऱ्याचा फलंदाज आणि हा यश पुन्हा एकदा अप्रतिम फटका पण तो चेंडू हवेमध्ये असेल. आणखीन एक विकेटचं बदन. अतिशय वाताहत यातायात दारुणावस्था उडालेली तारांबल हबेल हंडे. धावसंख्या 3 बाद 13 अशी नामुष्कीची स्थिती. अतिशय कमी धावसंख्या. खरं म्हणजे हा देखील टोळवायचा होता लॉंगॉपच्या डोक्यावरून पण तो टायमिंग चुकलं गेलं. मिस टाइम स्ट्रोक्स आणखीन विकेट प्राप्त होईल. दर्पण फोर्से आणि चांगले गोलंदाज. जरी 2 षटकार आले पण विकेट मात्र महत्त्वाच्या प्राप्त केल्यात. पहिलं षटक 6 चेंडू 13 धावा 3 मध्ये असं बॉलिंग अनालिसिस. चांगली गोलंदाजी केली. जरी विकेट धावा 2 षटकार मारले आणि येणारा फलंदाज असेल मिडल ऑर्डरचा सुशांत आणि नवीन गोलंदाज गणेश शिंदे. संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पदावर आपल्या ठेवणीतलं पडेतलं वैते पहिलं षटक. धावसंख्या 13 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 6 बॉल. संघाचा पहिला गोलंदाज होता दर्पण फोर्से. चांगली गोलंदाजी केली. जरी 12 धावा परंतु विकेट मात्र तितक्यात महत्त्वाचे घेतल्यात. गणेश शिंदे तयार. दुसऱ्या एंडनी बघा बॅकवर्ड गेले एक पॉईंट आहे. शॉर्ट कव्हर आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. ऑफसाईडचं फिल्डिंग आणि हा यस पुन्हा त्या चेंडू डोळ्याचा पण तो चांगला चेंडू मिडॉनला ट्रॅव्हल होईल. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 14 वर. संघाच्या वजनात दुसरं षटक. पुढचा चेंडू
is 14 for the loss of 3 wickets. 3 बाद 14 अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था. पनवेल टेनिस cricket.in यांच्या माध्यमातून स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण घर बसल्या आपण पाहू शकता. अतिशय दमदार आयोजन, नामवंत स्पर्धा, जबरदस्त क्रिकेट प्रतियोगिता, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली. खासदार बाल्यामामा चषक 2025 हे भव्य दिव्य नेत्रदीपक रोमहर्षक अतिशय थाटमाट. आणि हा यस पुन्हा एकदा फ्लिक केला बघूया. जबरदस्त टायमिंग, चेंडू जाईल लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग यांच्या मधून आणि हा पहिला दमदार चौकार. नेत्रदीपक टायमिंग, ग्लोरियस चार्मिंग स्ट्रोक्स. 4 धावांनी मिस्टर सुशांत पाटील याचा हा दमदार स्ट्रोक. टोटल स्कोर इज 18. फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 18. कमीत कमी 50 ते 60 डावामध्ये रोखायला पाहिजे, कारण प्रतिस्पर्धी संघ अतिशय तगडा आहे. नेरूळ संघाची गोलंदाजी पहिल्या षटकात जरी 3 गेल्यानंतर मात्र गौरव बर्दे सारखा एक अतिशय कधीही मॅच आपल्या बाजूनं टर्न करू शकतो, कारण गौरव बर्देच्या अशा अनेक इनिंग्स कोपरगाव संघाला तारल्यात. कारण त्याचा महत्त्वाचा जो फलंदाज होता मयुरेश म्हात्रे आणि अजिंक्य पाटील. आणि हा यस पुन्हा चांगला टायमिंग, चेंडू थांबणार नाही, शॉर्ट सिलेक्शन जबरदस्त आणि आणखीन एक चौकार, सलग दुसरा चौकार. संघाची धावसंख्या झाली 22. 3 बाद 22. म्हणूनच सुरेश म्हात्रे बाळ्या सातपाटी सारखा एक बलाढ्य संघ ज्यांचा उसाटण्यामध्ये जो प्रदर्शन होतं अतिशय दमदार. जरी त्यांचा दुसरा क्रमांक आला परंतु अतिशय पुन्हा एकदा ठसा उमटला होता. बॉलिंग मार्क तयार गणेश शिंदे. आणि हा यस पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. आणि हे षटक मात्र मागड्या. टोटल मिळते 5 धावा. संघाचा टोटल स्कोर आहे 27. मामा ओरिजिनल येडी जेवाल्या लावकी मामाचं गाणं कडक. तब्बल 2. सुशांत इज बॅटिंग ऑन 12 आफ्टर 4 डिलिव्हरीज. दमदार बॅटिंग. बॉलिंग मार्कवर गणेश शिंदे 5व्यांदा तयार. खेळेल सुशांत पाटील. आणि हा शॉट पे चेंडू अप्रतिम स्क्वेअर कट. चेंडू झाला डिपिश बॉन्ड 4 धावांसाठी. बघा चतुरस्त्र खेळ, चौफेर फटकेबाजी, जबरदस्त टायमिंग, जबरदस्त एक्झिबिशन, प्रदर्शन, परफॉर्मन्स अतुलनीय, उल्लेखनीय, विश्वसनीय बॅटिंग. टोटल स्कोर इज 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. अजून एक बॉल बाकी आहेत. बघा पहिल्या षटकात 3 विकेट घेऊन सुद्धा नेरूळ संघाला अजूनही शाश्वती आलेली नाही. गणेश शिंदे याला अक्षरशः झोडून काढलाय. त्याने 5 चेंडूमध्ये तब्बल धावा मिळवलेल्या. ते किती 18. अजून एक बॉल बाकी आहे. सुसाट सुटलाय, मोकाट सुटलाय. असं एकही प्रांत नाही त्या प्रांतामध्ये त्या बॉल गेला नाही. ऑफ साइड ऑन साइड दोन्हीकडे जबरदस्त 30 हातोटी, 30 टेक्निक, शल्य, तंत्र, युक्ती. बॉलिंग मार्क तयार गणेश शिंदे. लास्ट डिलिव्हरी. आणखीन एक चौकार. 4 धावा मिळतील. जबरदस्त टायमिंग. आणि ज्या पहिल्या षटकात जो बॅकलॉग होता त्याचा बॅकलॉग भरून काढला. दुसऱ्या षटकामध्ये धावा दिल्या 35. 3 बस. आणि या तब्बल षटकामध्ये कुठले तब्बल किती 5 चौकार. 5 चौकार. काय बॅटिंग केली सुशांत पाटील यांनी. खरोखर एक गरज होती कोपरगाव संघाला. बाल्या मामा एक नंबर, सुरेश म्हात्रे एक नंबर.
सामाजिक कार्यकर्ते आदरणीय किस्मत नाना भगत साहेबांचे शुभागमन होताना आपण पाहताय आणि त्यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर यायचं. अमर भोईर आपण देखील या व्यासपीठावर. खरं तर उद्या KPL आहे, शुक्रवार शनिवार रविवार विघ्नेजी मडवी सर, त्याच्यानंतर करावे गावातील, कारण करावे गावामध्ये अनेक समालोचक आणि सूत्रसंचालक आहेत आणि KPLची स्पर्धा या ठिकाणी उद्यापासून त्याचा शुभारंभ होणार आहे. 2 दिवसीय KPLचं आयोजन शुक्रवार आणि शनिवार आणि 2 सेमीफायनल फायनल अशा प्रकारच्या नाईटच्या रजनीमध्ये KPLचे ते सामने खेळवले जातील. आणि पहिल्या इनिंगचा खेळ जसा संपेल 1-11 सातपाटी आणि करावे 48 पालघर आणि नवी मुंबई असा सामना, असं द्वंद्व युद्ध या ठिकाणी रंगील या वैकुंठवासी गणपती शेठ तांडेल क्रीडा नगरी करावे गावच्या हक्काच्या आणि मानाच्या मैदानावर. यस, राहुल म्हात्रे ब्रेक थ्रू मिळवून देईल का बघा. 500चा स्ट्राईक रेट, 5 चम्मच 400चा 4 चेंडू 20 धावांची भारदार इनिंग. सुशांत पाटील दमदार बॅटिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः बॅकफुटवर नेऊन ठेवलं. बॉलिंग मार्क पता 3 बाद 35 35 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 12 डिलिव्हरीज, म्हणजे 17.5 धावांचं इक्वेशन. चला बॉलिंग मार्कवर राहुल म्हात्रे तयार. आणि हा यस पुन्हा एकदा चाबूक शॉट, जबरदस्त टायमिंग आणि फलंदाज बाद होईल. लॉप करायचा धावन, चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला आणि राहुल म्हात्रे यांनी मात्र ज्या विकेटची तलाश होती, गौरव बर्दे सारखा एक विस्फोटक फंदा बघा, आज सगळे मात्र फ्लॉप झाले. सुशांत पाटील मात्र टिकून राहिलाय, मयुरेश म्हात्रे गेला, अजिंक्य पाटील स्वस्तामध्ये निपट आणि गौरव बर्दे ज्या विकेटची आपल्या तलाश होती आणि 4 बाद 35. नेरुळ गावातील स्वप्नील पाटील आणि शुभम पाटील युवा उद्योजक नेरुळ गावाचे, नेरुळ नगरीचे आपल्याला इन्व्हाइट करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. येस, राकेश तांडेल खरं म्हणजे आमचे किस्मत भगत यांची देखील वनमंत्री चषक त्या स्पर्धेचे आयोजक असतील. 10, 11, 12 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा झोटिंगदेव आणि बामनदेव मैदानामध्ये. वनमंत्री गणेश नाईक साहेब यांच्या सन्मानार्थी स्पर्धा असेल. त्याला टॉस वंश 11 सातपाटी आणि सेक्टर 48 असा हा दुसरा बिग फाईट सामना, बलाढ्य सामना. 2 बलाढ्य टेक पालघर तालुका आणि नवी मुंबईमध्ये दादा संघ. बॉलिंग मार्क तयार. राहुल मात्र पहिल्या चेंडूवर पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. नेरुळ संघाला जे विकेटची तलाश होती. सुशांत पाटील 5 चेंडूमध्ये 20 धावांवर खेळतोय. नवीन फलंदाज येईल तो हितेश मात्र खेळेल. राहुल मात्र यांचा मारा. बॉलिंग मार्क तयार आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप, दॅट शुड बी वाईड डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा, आउटसाइड द ऑफ स्टंप. 1 धावेचा इशारा, निर्वाला दावा समर्थन, 1 धावेचं प्रतिपादन, 1 धावेची मल्लीनाथ. टोटल स्कोर्स 4 बाद 36 36 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 12 बॉल्स. षटक क्रमांक 3 प्रगती पथक. 3ऱ्या षटकाचा माग करताना गोलंदाज राहुल म्हात्रे फ्रॉम साईदाम नेरुळ 11 नेरुळगाव. सामना नक्कीच रंगतदार होईल. राहुल म्हात्रे तयार आणि आयस पुन्हा एकदा चेंडू खोदून काढला. अक्षरशः चेंडू जाईल पॉईंटच्या दिशेने. बॅकवर्ड पॉईंटनं पुन्हा एकदा खराब फॉर्मिंग झालं थोडंसं. जिथं 1 धाव तिथं 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 38 38 फॉर 4. हितेश इज बॅटिंग ऑन 2. अरे फार ये सेन्सिबल आहे. कोरोनापेक्षा भयंकर माईक आहे. Total score is
38 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. एका स्पर्धेला बघा 5-5 माईक आणले होते, एकही चाललं नाही. शेवटी आयोजकाला देवळातला हरिपाठाचा माईक आणला, कसा तरी जेमतेम चालला तासभर. ह्या वस्तुस्थिती आहे. म्हणजे असे 2 ठेवा पण चांगले ठेवा. रायडा महोदय विकेट आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा दिशाहीन मारा, वाईटचा इशारा, स्वैर मारा. एक धाव मिळेल. अवांतर धावसंख्येत भारत संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल 39. 5-39. 39 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. नेरूळ संघ राहुल मात्रे यांनी चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंतचं बॉलिंग मार्क तयार. बघा गती आणि मतीयाचा पुरेपूर वापर. हो यस, लॉकस्वीप करण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. दमदार टायमिंग, ना आव देखा ना ताव देखा. हा जबरदस्त ब्लास्ट, जबरदस्त वज्र टोला, भीम टोला, डीजे. तर टॉसिंग जरा डीजे दादा प्लीज. वंश येणे सातपाटे आणि त्यांना 2 हात करतील. सेक्टर 48 48. वंश 11 सोल्युशन. अच्छा अच्छा, सोल्युशन मग चिकटणार तो पालघरला. त्यांची एंट्री होती कुठे 40+ टाकली होती. चला 5-45. 45 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. राहुल मात्रे बॉलिंग मार्क तयार. अजून बॉल बाकी आहे, तब्बल 2 बॉल बाकी आहे. 2 balls टू गो इन दी 3rd ओव्हर फ्रॉम राहुल मात्रे. बॉलिंग मार्क तयार. हो येस, आउटसाइड द ऑफ स्टंप. तुम्हाला मारायला जमलं की पंचांना सांगणार वाईट आहे. आपला अपय दुसऱ्याच्या याच्यावर कशाला करत आहे. दॅट शुड बी डॉट बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप. स्वैर मारा. पंचांना कोणीही आर्ग्युमेंट करू नका. पंचांचा निर्णय अंतिम असे प्लीज. आणि हा येस, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आणखीन एक जबरदस्त झेल आणि विकेट जाईल 6वी. आणि राहुल मात्रे यांनी टब्बल घेतल्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट. चेक. त्याच दरम्यान आपण जाऊया सन्मानाकडे, कारण की येणाऱ्या कालावधीमध्ये एक मोठी डे नाईट स्पर्धा सुरू होते. त्याआधी आपण किस्मत भगत साहेबांच्या अगोदर आपण एक सन्मान करणार आहोत. ज्येष्ठ आमचे करावे गावातील दत्तूजी नाईक साहेब यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर केला जातोय. मी आणि माननीय श्री सुरेश म्हात्रे, बाळ्या मामा भिवंडी, खासदार लोकसभा, आदरणीय खासदार चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा रंगताना दिसतोय. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आदरणीय किस्मत भगत साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय, कारण की येणाऱ्या कालावधीमध्ये 10, 11, 12 या कालावधीमध्ये एक भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल नेरूळ नगरीमध्ये. आणि नेरूळ नगरीचे कार्यसम्राट समाजसेवक आदरणीय किस्मत भगत साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. राहुलजी बांगर साहेबांचा सन्मान देखील मुख्य व्यासपीठावर केला जातोय. आज या सर्वच अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे. खासदार चषक 2025 या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आशिष अभिमन्यू तांडेल आणि मयूर अभिमन्यू तांडेल या 2 बंधूंच्या माध्यमातून संकल्पनेतून साकार झालेली आपल्या लाडक्या मामाला दिलेली ही सन्मानार्थ ही खासदार चषकाची ही भेट. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. प्लीज जमाल फ्लड लाईट्स ऑन करा आणि मॅच लेवल सुरुवात. ओर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. येस, पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटक 22 धावांचं, तिसऱ्या षटकात तब्बल 10 धावा कुठल्या. आणि टेटोल धावा झाल्या तब्बल 18 चेंडूमध्ये 45. 15 धावांचं टार्गेट प्रति. आणि चौथं षटक घेऊन गोलंदाज अर्पित म्हात्रे तयार. सुशांत पाटील विस्फोटक फलंदाज. 5 चेंडूमध्ये 20 धावांची मॅरेथॉन इनिंग. हो येस, पुन्हा एकदा सन्मान दिला. फक्त पुश केला, टॅप केलाय, चेंडू गेलाय मिड विकेटच्या दिशेनं. फक्त क्लास बघा, काही ठिकाणी एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर झालाय 46. दरम्यान राजेश भोईर साहेबांचं देखील आगमन झालंय. धारावी गावातील एक लेजंड खेळाडू, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम राजेशजी भोईर, आपलं सहर्ष स्वागत आहे खासदार चषक 2025 मध्ये. धन्यवाद. येस, 6/46. या राजेश भोईर अतिशय दमदार आयोजक एकेकालचे धारावी गावचे ते. यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, तितक्या सपायाने चेंडू पुश केलाय. 2 धावा मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या फैलावेल. टोटल स्कोर इज मुव्हिंग 48. राजेश भोईर, खरं म्हणजे राजेश भोईर सकाळी 7 वाजता माझ्या घरी लवकर यायचे.
जसे कोपऱ्याचे बघा वीटभट्टीवाले पहिले उधारी करण्यासाठी 7 वाजता घरात हजर. हा सकाळी 7 7:30 त्यांना माहीत नंतर मिळणार नाही. जी वसुली होती वसूल करण्यासाठी. तसे राजेश भोईर अतिशय दमदार आयोजन असायचं त्यावेळी धाराशिवचे बरेच स्टेज त्यावेळी त्यांनी 1990 सालची गोष्ट तुम्हाला सांगतोय. आणि हा यस अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा क्लीन बॉल त्रिफलाचित पितल उघड्यावर दांडे गोल झाले. एष्ट्या उखडल्या गेल्या, एष्ट्या उद्ध्वस्त केल्या, उधळद्रुत केल्या आणि विकेट जाईल 7th विकेट हॉलन ऑन 48. 7/48. बघा फलंदाज बाद झाले तो मात्र या ठिकाणी ज्या विकेटसाठी सापला ट्रॅप लावला होता 30 विकेट जाईल सुशांत पाटील ज्यांना अतिशय अंदाधुंद फटकेबाजी केली होती आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम केलं होतं. सुशांत आला का माहिती काय होतं चांगला चेंडू अप्रतिम चेंडू क्लीन बॉल त्रिफलाचित चेंडू ढेंगातून बाद झाला गोल झाली. एसटीचा छेद केला, भेद केला. हर्षद बाद झालाय. सुशांत अजून शाबूत आहे, सलामत आहे, आबाद आहे. सुजलाम सुबलाम टोटल स्कोर. चला बॉलिंग मार्क तयार अर्पित आणि नवीन फलंदाज अजय टाक. चला 7 टीमचे कॅप्टन आणि 48 करावी टीमचे कॅप्टन सिद्धिविनायक 48 करावी टीमचे कॅप्टन प्लीज लगेचच टॉस साठी या. वंश 11 7 पालघर वर्सेस सिद्धिविनायक 48 करावे हा सामना घेईल आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. धन्यवाद. यस देव्यांचा झगमगाट अतिशय तुफानी फ्लड लाईट्स. चला बॉलिंग मार्क तयार नवीन फलंदाज खेळेल अजय टाक. अर्पित म्हात्रे यांच्या मार्यासमोर. हो येस अबनादा भेदक चेंडू पंचांचा आणि हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. काय पंच कधी ते थांबले का आम्हाला घाम पडतो. गोट्या अंबालायचं 5 मिनिटांनी देणार म्हणून गोट्या असल्याने टाइमचा कधी ठेवायचं नाही. जो सामना अर्धा तास आहे ना त्याला 1 तास लागतो. अजय टाक 7/48 48 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. राईट आर्म राऊंड द विकेट. राईट आर्म आउट द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. पंचांचा वाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा भरकटलाय थोडा बाहेर निघालाय. 1 धावेचा इशारा करतील. 1 धावांनी संघाची टोटल धाव संख्या नेऊन ठेवली 49 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. 7/49. पहिला सामना पहिली लढत पहिली कलगीतुरा. 2 बलाढ्य संघ नामवंत नामांकित एक तुल्यबळ सामना तुल्यबळ लढत. 2 टोळकी आमने सामने कोपरखेने बनाम विपक्ष प्रतिस्पर्धी निरोळगाव. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी चांगला भन्नाट चेंडू गती आणि मतीयाचा पुरेपूर वापर केला आणि हा चेंडू गेला डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल जातील तेवढे निरुलच्या फायद्यात आहे. धावसंख्या 49 राहिले. बॉल अजून बाकी 2. मिस्टर अर्पित म्हात्रे चांगली गोलंदाजी केली. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो इन द 4th ओव्हर. हो येस नादर ब्युटिफुल बॉलिंग ग्रेट डिलिव्हरी आणि षटक संपले. 4th तब्बल धावा झाले 49 म्हणजे आतापर्यंत 12.25चं टार्गेट 12.25 आणि राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर हणामारीचं षटक. 49 पहिल्या षटकात धावाले तब्बल 18 धावा. दुसरं षटक 22 धावांचं. तिसऱ्या षटकात 10 धावा आणि 4थ्या षटकात तब्बल फक्त 4 धावा. काय गोलंदाजी केली अर्पित म्हात्रे यांनी. भन्नाट मारा केला सुसाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा जास्तीत धावा जमवण्यापासून रोखलं गेलं वंचित ठेवलं उपेक्षित ठेवलं गेलं आणि शेवटचा गोलंदाज असेल साईधाम नेरुगाव संघाचा. त्याच दरम्यान आदरणीय धारावी गावचे लेजंड खेळाडू राजेशजी भोईर साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. मी राकेशजी तांडेल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र प्रेमाचं सौंदर्याचं आपुलकीचं प्रतीक पुष्प आणि ही सदैव स्पर्धा तुमच्या स्मरणात राहावी त्यासाठी सन्मान चिन्ह देऊन तुमचा गौरव केला जातोय. थँक्यू व्हेरी मच राजेशजी भोईर. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आहे. हो टू कमेंटरी बॉक्स. धन्यवाद. चला शेवटचा गोलंदाज राहुल म्हात्रे ज्यांनी पहिल्या षटकात तब्बल 3 विकेट घेतल्या प्राप्त केल्या होत्या. तोच गोलंदाज शेवटचा षटक घेऊन बॉलिंग मार्कवर तयार. गोलंदाजच्या भोवळ्यावर रॅम्पर मुंबईवर बॉलिंग ट्रॅकवर 6 चेंडू बाकी 6 बॉल टू गो. पहिला चेंडू तयार राहुल म्हात्रे यांच्या पठाडीमधला पहिला चेंडू. धावसंख्या 24 चेंडू 49 धावा. 49 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट ऑफ 4th ओव्हर. अतिशय दमदार आयोजन. बाळामामा चषक 2025 हे बहारदार दमदार आयोजन. जबरदस्त क्रिकेट प्रतियोगिता क्रिकेटचा कुंभमेळा. बॉलिंग मार्कवर पहिला चेंडू निघेल.
आज माझ्या समवेत कर्जतचा बुलंद आवाज आणि हा स्टेप आउट झालाय. नामी संधी होती परंतु संधी गमावलंय. काल मात्र गोरसाई संघांचा जो किपर होता ना त्याचा फोटो तुम्ही बघायला होता. काय त्याचा फोटो होता. पाय हुसला भावेश पवार. पाय हुसलाची सोय नव्हती. जरासा जरी तसोबा जरी हल्ला तरी एष्ट्या उकडायचा. याला ते का 365 दिवस खेळतात. दिवस रात्रभर. कारण भिवंडी हा कारखाना आहे क्रिकेटचा. भरपूर जॉब. कृपया LED वाले आणि हा व्हाईटचा इशारा स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर अर्धा शतक क्रॉस 50 7 बाद 50 50 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. राहुल म्हात्रे अतिशय नामवंत गोलंदाज. नेरूळ संघाचा तशा धावा जास्त नाही आहेत. नथिंग इम्पॉसिबल इन टार्गेट इन क्रिकेट असं म्हटलं जातं. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल लॉंग लेग फाईन लेग याच्या मधून. पुन्हा खराब फिल्डिंग परंतु हो 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 थ्रो मात्र चांगला गेला चुकून यष्ट्यांचा वेध घेतला नाही. त्या दरम्यान मिळतील 2 धावा. टोटल धावा स्कोर 52 वर नेऊन ठेवला आहे. 7 बाद 52. राहुल म्हात्रे संघाचा शेवटचा गोलंदाज. पहिला सामना टॉस जिंकलाय. साईदाम नेरूळ संघाने पहिल्यांदा स्वीकारली फिल्डिंग आणि प्रतिस्पर्धी संघाला खेळण्याचं निमंत्रण नव्हता. दावत दिली ती कोपरकरांनी 11 कोपरखेने. 2 बलाढ्य संघ आमने सामने. चला राहुल म्हात्रे आणि हा काही गरज नव्हती. उजव्याचे चेंडू बाहेर होता. बॅकफुटला गेला असता सदी स्टेअर केला असता किंवा लेट कट कनेक्ट झाला असता परंतु सगळे चेंडू तुम्हाला नेता येणार नाही. आणि हा राहुल म्हात्रे हा देखील तरबेज गोलंदाज आहे. बघा कसा अचूक मारा करताय. नियंत्रित गोलंदाजी. राहुल म्हात्रे मात्र दिमागदार गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. अजूनही बॉल बाकी आहे. तब्बल 3 बॉल बाय 3 बॉल्स टू गो फ्रॉम राहुल म्हात्रे. धाव संख्या 52 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. 7 बाद 52. सुशांत पाटील 24 चेंडू धावर खेळताय. आणि हा येस व्हॉट अ डिलिव्हरी. ग्रेट डिलिव्हरी. गुड लेंग्थ मारून चेंडू पिकअप झाला बघूया. आणि झाले 4था चेंडू डॉट बॉल. या षटकामध्ये मात्र सुशांत पाटील सारख्या आणि अजय टाक सारख्या फलंदाजाला बांधून ठेवलाय. भन्नाट गोलंदाजी. आणि हा यस लॉप करण्याचा प्रयत्न पुन्हा ताकदवर स्ट्रोक्स. टायमिंग शुड बी एक्सलंट. जबरदस्त बडगाव. प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी घेतल्याने छातीवर घाव. प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी घेतल्याने छातीवर घाव. प्लीज राहिला शेवटचा बॉल. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम राहुल म्हात्रे. अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल चेंडू तयार. धाव संख्या आतापर्यंत मर्यादित आहे 58 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. जर तुम्ही नेटानं धैर्यानं फलंदाजी केलीत हे टार्गेट तसं तुमच्यासाठी कठीण नाही. सध्या तरी फलंदाजीला पोषक असं वातावरण आहे. बॉलिंग मार्क तयार. राहुल म्हात्रे निघालाय शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. आणि हा पुन्हा स्टेप आउट झाला. अंदर खेळण्याचा प्रयत्न आणि मिळते 4 धावा. यस शेवटच्या चेंडूला चौकार. टोटल स्कोर झालाय 62 आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 63 धावांची गरज. जवळजवळ 13 पंच म्हणजे 12.5 धावांचं आस्किंग रन रेट असे प्रति षटका माग. या धावा कशा चेस होतील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय नेरूळ गावचा. कारण त्यांची ही टीम आहे. समीर सोमणे आपण नंतर बसू रात्रभर पण त्यांना येऊ द्या जरा प्लीज. रोहित भाऊ प्लीज कम द मायक्रोफोन. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी सातपाडी टीमचा कॅप्टन आणि सीऊट 48 करावे टीमचा कॅप्टन मी किस्मत दादा भगत आणि आपण त्यांचे शुभसे टॉस केलं जाईल. राजेशजी भोईर सर देखील आमच्या सोबत जॉईन होतील. टॉस साठी आपण जाणार आहोत. टॉस सेरेमनी दरम्यान सातपाडी टीम कॅप्टन प्लीज या आणि सीऊट 48 करावे टीमचा कॅप्टन.
दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. किस्मत दादा भगत आणि राजेजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. सिद्धिविनायक सीवूड हा संघ देखील खेळतोय. सातपाटे टीम देखील आमच्या सोबत जॉईंट होईल. चला टॉस साठी समीर सोमणे सर तुम्हाला विनंती आहे प्लीज या. का रोहित बापी यांनी अचानक आपला फॉर्म मागे घेतलेला आहे, विड्रॉ केला. ते म्हणतो नको आमची मॅच टीम आहे म्हणून नको म्हणतो. तर समीर सोमणे या प्लीज सेकंड इनिंगसाठी आय कॉल समीर सोमणे. रोहित भाई बसला कारण ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी तुमचा संघ होता. तुम्ही थँक्यू व्हेरी मच दशरथ पाटील. थँक्यू. बाळ्या मामा आणि खासदार चषक हा कॉल करायचा आहे. कॉल करणार आहेत सातपाटी टीम कॅप्टन कॉल करतील. खासदार चषक कॉल केला आणि बाळ्या मामा आला. टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही सांगू निर्णय आमचा जो असेल तो. काय वाटतंय डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आहे. खासदार चषक पहिल्यांदाच या नवी मुंबईमध्ये होते. कसं वाटलं पहिल्यांदा या मैदानामध्ये येत असताना? ॲक्च्युली आमचा हा लकी ग्राउंड आहे आणि आमच्यासाठी हा ग्राउंड खूप चांगला आहे आणि एवढी मोठी चांगली टुर्नामेंट्स ऑर्गनाईज केली आहे आणि खूप चांगला ग्राउंड पण आहे. तर आम्ही आणि समोरची टीम पण तेवढीच चांगली आहे, पण आम्ही त्यांना तेवढा टफ फाईट द्यायचा प्रयत्न करू. काय वाटतं एक चांगली फाईट होईल, काय चांगली मॅच होईल? हो नक्कीच. सातपाटी टीम कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होतील. पालघर वरून तुम्ही प्रवास केलाय नवी मुंबईचा. अनेक तुम्ही स्पर्धा खेळतात, विरार, पालघर आणि या भिवंडी परिसरामध्ये देखील तुमचा संघ खेळतोय. काय वाटतंय आज या नवी मुंबईमध्ये येत असताना खासदार चषकाचं आयोजन, ज्यावेळेस हे फ्लड लाईट्स ऑन झाले, मैदान, मुख्य व्यासपीठ, कमेंट्री बॉक्स, या सगळ्याच गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही व्यक्त व्हाल? खासदार चषकाचं आयोजन खूप चांगलं आहे. इथे येऊन खूप चांगलं वाटलं. आयोजन नियोजन तर खूप चांगलं आहे. काय वाटतंय एक चांगली मॅच होईल आणि चांगला मुकाबला आपल्याला मिळेल? दादा बोलले तसे टफ फाईटच मॅच होणार आहे, त्या कारण त्यांच्यासाठी लकी ग्राउंड आहे ते. विश यू ऑल द बेस्ट. सातपाटी टीमसाठी देखील खूप खूप शुभेच्छा असतील. नुकताच टॉस झाला आणि टॉस श्री सिद्धिविनायक सीवूड करावे टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय. निर्णय अजून पेंडिंग आहे आणि सातपाटी वर्सेस सीवूड हा सामना पाहायला मिळेल. एक चांगला सामना, एक भव्य दिव्य असं स्वरूप या स्पर्धेचं पाहायला मिळते. चला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय श्री सिद्धिविनायक सीवूड टीमने आणि बॅटिंगसाठी सातपाटी टीमला आमंत्रित केलंय. तुम्ही पाहताय खासदार चषक आदरणीय सुरेश बाळा मामा म्हात्रे यांच्या सन्मानार्थ खासदार भिवंडी लोकसभा त्यांच्याच या गौरवार्थ ही स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे आणि या स्पर्धेचा हे दमदार आयोजन आजची दुसरी रात्र आहे. या दुसऱ्या रातचा दुसरा सामना मैदानामध्ये रंगत असताना जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया कर्जतचा बुलंद आवाज. आमचे परम मित्र समीर सोमणे सर येतील मायक्रोफोनवर, ऐकूया त्यांच्याच वाणीतून या इनिंगची कहाणी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सन्माननीय दशरथजी पाटील सर, त्याचबरोबरीने विघ्नेश जी मडवी सर आणि आमचे राकेशजी तांडेल सर आणि राकेश देखील इथे उपस्थित झाला होता. सर्वांना सविनय सप्रेम नमस्कार. पहिल्यांदा प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःखावगे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन काल या स्पर्धेचा शुभारंभ आपण केला आणि आज स्पर्धेची दुसरी रात्र आहे डे नाईट फॉर्मॅट मध्ये, परंतु फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. टार्गेट आहे उदय तांडेल सरांचा इशारा आलाय. सेकंड इनिंगला होते सुरुवात. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज कोपरखेरणे संघाकडून अजिंक्य पाटील. एक चांगला ऑलराऊंडर आहे. सलामीची जोडी साईदाम नेरुळ संघाची सिद्धेश कडू आणि अर्पित, ज्यानं चौथं षटक खूप चांगलं टाकलं होतं. पहिलाच बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. पहिली धाव फलकावर. 5 ओव्हरमध्ये 63 धावांचा पाठलाग करायचे तो साईदाम नेरुळ संघाला. पहिल्या चेंडूवरती सिंगल रन. खासदार भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय बाळामामा म्हात्रे अर्थातच सुरेशजी म्हात्रे साहेब यांना संबोधित करणारी स्पर्धा खासदार चषक. समोर खेचला, मिडॉनला क्लिअर केलं. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना फलंदाज अर्पित म्हात्रेच्या बॅटमधून आला हा चौकार.
दमदार केले ते अर्पितने. अजिंक्य पाटील यांनी जर का विकेट हॅट्रिक घेतली तर सन्माननीय निखिल पाटील करावेगाव यांच्या वतीने 3000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. अजिंक्यच्या विरोधात आक्रमण केले सेकंड बॉल वरती. पहिला चेंडू फेस करत असताना अर्पितने हा चौकार केसला. मिडॉनच्या वरतून हा फटका केसला. शॉर्ट पिच बॉल बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढला. वॉट अ बॅकफुट पंच बा अर्पित म्हात्रे. बॉल सीमारेषा पार. आणखी एक चौकार. आलेत नेरुळ संघासाठी. गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न होता अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु हा चेंडू थोडा खाली राहिला. अजिंक्यने कमबॅक केले. खासदार चषक भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सन्माननीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब, अर्थातच सर्वांचे लाडके बाळ्या मामा यांना संबोधित करणारी स्पर्धा. कव्हरच्या वरतून वॉट अ शॉट बाय अर्पित. बॉल चाललाय सीमारेषा पार. वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा फटका. अर्पितच्या बॅट मधून आला हा नेत्र दीपक षटकार. चार बॉल 14 वरती तो खेळतोय. संघाची धावसंख्या 15. गती कमी केली. लोअर फुल टॉस करून घेतला. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल चाललाय मागे. लॉंग ऑनला चेस आहे, परंतु अडवू शकणार नाही चेंडू. बॉल जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती देखील येतोय. अर्पितच्या बॅट मधून चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 63चा पाठला करत असताना धावा झाल्या त्या बिनबाद 19. टीम मीटिंग नकोय, लगेचच मॅचला सुरुवात करावी. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 5 बॉल 18 धावा कुठल्या. सिद्धू देखील एका धाब्यावरती खेळतोय. संघाची धावसंख्या 19 आहे. 24 बॉल मध्ये आता 44 करायचे. 11ची सरासरी. पीटीसी लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती ही स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहताय. सर्वांचं मी स्वागत करतोय. आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील संघ मात्र या स्पर्धेत खेळणार आहेत. कालही खेळले, परंतु उद्यापासून करावे प्रीमियर लीगला देखील सुरुवात होणार आहे. आणखी एक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेकडे तमाम नवी मुंबईकरांचं देखील लक्ष लागलंय आणि करावे गावातील जे क्रिकेटचे प्रेमी आहेत त्यांचंही लक्ष लागलंय. उद्यापासून करावे प्रीमियर लीगला सुरुवात होईल, त्याची देखील उत्कंठा प्रत्येकाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या 19. 24 बॉलमध्ये धावा करायचे त्या 44. पहिला सामना साईदाम 11 नेरुळ आणि त्यांच्या विरोधात कोपरखैरणे 11 कोपरखैरणे. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय अजय टाक. 24 बॉल 44 करायचे. 4 षटकांमध्ये 44. 11ची सरासरी गाठायची विजयासाठी. लेफ्ट आर्म बॉलर आहे. कव्हर्सला प्रयत्न झाले, परंतु बॉल फिल्डरच्या डोक्यावरून चाललाय डीप कव्हरला. चौकार. खरं तर तुम्ही खेळताय करावे गावामध्ये, टाकताय बॉल पाम बीचला, तर नक्कीच तुमच्यावरती आक्रमण होणार यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. तुम्ही मुभा देताय फलंदाजांना फटका खेळण्यासाठी. पॉवर प्लेचं षटक चालू आहे, त्याचा फायदा उचललाय सिद्धूने. पुन्हा एकदा गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न होता मिडविकेटच्या दिशेने. बॉल चाललाय, फक्त एकच धाव. फेक होते विकेट कीपर एंडला. थोडी खराब होती, परंतु चांगलं गॅदर मात्र इथे केलंय.
एकच धाव. एकेरी धावसंख्येने स्कोर नेरूळ 11 या संघाचा 63 धावांचा पाठलाग करताना 24 झालाय. वंश 11 सातपाटी आणि त्यांच्या विरोधात करावे 48. नेक्स्ट मॅच स्वीप केलाय. शॉट फाईन लेगला चांगली फिल्डिंग. चेंडू अडवण्यात यश मिळालंय. आउटफील्ड फास्ट या क्रीडांगणाची. अडवता आला नसता तर कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या. चांगली फिल्डिंग. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक हर्षद होता. आपल्या टीमसाठी 3 धावा त्याने वाचवल्या. करावं लागेल कारण पहिल्याच ओव्हरमध्ये जोरदार आक्रमण केलंय. फलंदाज अर्पित मात्रेने 19 कुठल्या होत्या. सध्या धावा आहेत त्या 25. टप्पा पडतोय. वळण घेतोय. लेफ्ट आर्म बॉलर आहे. टप्पा पडल्यानंतर नक्कीच उजव्या हाताच्या बॅटरसाठी चेंडू बाहेरचं वळण घेणार यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. हे आमचं स्टेज, हे व्यासपीठ खासदार चषकाचं सर्व पाहुण्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय या क्रीडा मंचावरती. 25 धावा. उडवलाय बॉल मिड ऑफच्या वरतून. कमालीचा स्ट्रोक आहे. प्रॉपर टायमिंग जुळून आलंय. बॉल चालला लॉंग ऑफला. मिळतील धावा 4. चौकार. अर्पित दुसऱ्या बाजूला सिद्धू. पहिल्या ओव्हरमध्ये अर्पितने धावा कुठल्या. आता सिद्धू आपली फलंदाजीतली धाकता दाखवतोय. 29 झाल्यात संघाच्या. सिद्धेश कडू. अजयने आतापर्यंत धावा दिल्यात त्या 10. 2 चौकार आले त्याच्या विरोधात. पॉवर प्लेची ही लास्ट ओव्हर आहे. लास्ट बॉल आहे. हा वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साइडची बाउंड्री टार्गेट करायची होती. 30 यार्ड सर्कल मध्ये तुम्ही आहात. तुम्ही तत्पर असायलाच हवं. तुम्ही सजगता दाखवायलाच हवी कारण इथे बॉल पकडला असता कदाचित रनआउटची विकेट आली असती पहिली. परंतु ते तसं झालं नाही. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 15ची सरासरी आहे. धावा झाल्या 30. उर्वरित 3 षटक बाकी आहेत. 18 बॉल बाकी आहेत धावा करायचे त्या 33. 18 चेंडू 33 ची गरज. अकराची सरासरी. यापुढेही 11ची सरासरी लागणार आहे. पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. अजिंक्य पाटील अजयने 2 षटकं टाकली. ही दोन्ही षटकं टाकली आणि त्या षटकांमध्ये धावा आल्या त्या 30. 18 चेंडू 33 ची गरज आहे. खासदार चषकाचं हे पर्व तुम्ही पाहताय. आजची दुसरी दिवस रात्रीमध्ये आपण डे नाईट फॉर्मॅट आहे. थोडा उशिराने का होईना परंतु मॅचला सुरुवात झाली आणि हा पहिलाच सामना इथे रंगतोय. धावांचा पाठलाग चालू आहे नेरूळ 11 या संघाकडून आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळतोय कोपरखैरणे हा संघ. प्रणिताला 3ऱ्या षटकात फुल टॉस बॉल. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दूरवरती धावतायत. मिड विकेटला चांगलं जजमेंट परंतु शेवटी झेल सोडला. नजर हटली आणि तिथेच घात झाला. तुम्ही नजर हटवू शकत नाही चेंडूवरून. नजर हटी दुर्घटना घटी. झेल सुटला. लुपिंग फुल टॉस होता. फ्लाइट दिली होती बॉलला. लोअर फुल टॉस झाला. त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु इथे झेल सुटला. 2 धावा. दुहेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचला आता 32 वर. 63चं लक्ष ठेवण्यात आलंय. 17 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज. पहिला सामना इथे रंगतोय रोमहर्षक. एक बेलापूर मतदारसंघातील तर एक ऐरोली मतदारसंघातील. खूपच शॉर्ट पिच बॉल. पूल केला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. स्क्वेअर लेगला मात्र आज झेल घेण्यात आला. अगोदरच्या चेंडूवरती देखील झेल सुटला. जीवनदान मिळालं फलंदाजाला सिद्धेश कडूला. शॉर्ट पिच बॉल त्यावरती पूल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला चांगला झेल झाला. पहिली विकेट जी मच निडेड होती.
कोपर खरेने टीमसाठी सिद्धेश कडू. 16 चेंडू आता विजयासाठी 31 धावांची गरज. हे षटक फार निर्णायक आहे. खरं तर हा सामना दोन्ही बाजूने समतोल आहे सध्याच्या घडीला. भले पहिल्या 2 ओव्हरमध्ये जरी आक्रमण झालं असले तरी सुद्धा पुढे ती कन्सिस्टन्सी ठेवणं देखील ते गरजेचं आहे आणि ते 3 षटकांमध्ये 11ची सरासरी आबादी ठेवावे लागेल तरच ते विजय होऊ शकतात. म्हणून हे षटक निर्णायक आहे. या षटकामध्ये जर का गोलंदाजी करत असताना कोपर खरेने संघाने 7 ते 8च धावा दिल्या तर ते बाउन्स बॅक करू शकतात या मॅचमध्ये. अन्यथा 2 ओव्हरमध्ये जे खुलं आक्रमण केलंय ते कमालीचं राहिलंय सलामीवीर दोन्ही फलंदाजांनी. राहुल आणि अर्पित मैदानात. राहुल नुकताच आगमन झालंय त्याचं मैदानात. 32 वरती 1. 16 चेंडू 31 धाबांची गरज आहे. खासदार चषक आज 8 संघ खेळतील आणि या 8 संघातील पहिला सामना या मैदानावरती रंगतोय. प्रणित मात्रे पुन्हा फ्लाइट दिली. पाक हे जे बॉलिंग करतात स्पिनर बॉलर जिगरा लागतो या चेंडूंसाठी, कारण टेनिस बॉल समोर टाकणं सोपं काम नाहीये. तुमच्याकडे तो जिगर असावा लागतो. ती हिम्मत तुम्हाला करावी लागते. तिथून बॉल बाहेर काढावा लागतो तरच तुम्ही विकेट घेऊ शकता. तुम्ही डॉट बॉल टाकू शकता फलंदाजाच्या विरोधात. पुन्हा फ्लाइट दिली होती. फुलटॉस बॉल गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे. वेगानं चालला हा चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. चांगली फिल्डिंग करतोय स्क्वेअर लेगला सुशांत. बॅटिंगही चांगली केली सुशांतनेच. नुकताच त्याने झेल देखील घेतला. आता जिथे डबल होती तिथे फक्त 1च धाव त्याने दिले. प्रणित मात्रेने 3च धावा दिल्यात. 1 विकेट त्याने घेतले. सुशांतने 31 धावा केल्या होत्या पहिल्या डावात. पुन्हा बॅकफुटला गेलाय फलंदाज. मिड विकेटच्या दिशेने हा फटका खेचलाय. पुन्हा क्षेत्ररक्षक वेगाने. काय कमालीचा थ्रो आहे पहा. ग्राउंड फिल्डिंग आता चांगली होते गौरव कडून. कोपर खरेने संघ आता कमबॅक करत असताना नेरूळ 11 संघाच्या विरोधात चर्चा तीच चालू होती. 5 बॉलमध्ये फक्त 4 दिल्यात. मोमेंटम खेचलाय प्रणित मात्रेने या षटकात. मोठ्या फटक्याची नितांत गरज. 13 बॉल 29 पाहिजेत. पुन्हा बॉल मागे ठेवला. थोडा बाहेर काढला बॉल. थ्रो चुकीचा झालाय. 1 होती तिथे आता 2 धावा कदाचित मिळतील. धावला वेगानं अर्पित आणि 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. चुकीचा थ्रो झाला शॉट तडम्यान कडून. जिथे फक्त 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा आल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त. 12च्या सरासरीने 36 धावा आणि आता 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या 27. 12 चेंडू 27 ची गरज. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. ह्या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. कार्यकर्ता स्वागत स्वर्गीय गणपतशेठ तांडेल प्रदर्शनीय मैदान करावे गाव. एक भलं मोठं मैदान आणि या मैदानावरती संपन्न होत असणारी खासदार चषकाची स्पर्धा. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय आशिष जे अभिमन्यू तांडेल साहेब यांच्या वतीने ही संपन्न होत असणारी स्पर्धा आणि उद्यापासून करावे प्रीमियर लीगला देखील सुरुवात होईल. 12 चेंडू विजयासाठी करायचे धावा 27. 63 धावा संख्येचं लक्ष्य. मागचं षटक प्रणित मात्रे फक्त धावा दिल्या त्या 6. 1 विकेट त्याने घेतली. अजय आलाय. शॉर्ट पिच बॉल पुल केला. फिल्डर आहे. फ्री होम डिलिव्हरी.
फलंदाज बाद. बॉलला वळण दिलं, बॉल बाहेर निघत होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये ते मात्र झेल घेण्यात आलाय. महत्वाची विकेट इथे प्राप्त केले. फलंदाज बाद होतोय तो अर्पित, ज्याने पहिल्या षटकात जोरदार आक्रमण केलं होतं, तो माघारी परतलाय. सलामी वीर आता गारद झालेत. राहुल आणि त्याच्या साथीला फलंदाजीसाठी दाखल झालाय विश्वास करत. 4 षटक जेव्हा बाकी होते तेव्हा सरासरी 11ची होती. 24 बॉलमध्ये 44 करायच्या होत्या. 3 षटकांमध्ये धावा करायच्या होत्या त्या 33, परंतु प्रणिताला गोलंदाजीसाठी लेग स्पिनर बॉलर त्याने फक्त 6 धावा दिल्या. मोमेंटम खेचून आणला तो कोपरकरने टीमसाठी. आणि आता पहा पहिल्याच बॉलवरती अजयने मात्र इथे विकेट घेतले. कौतुक करेल अजयचा. आता दबाव वाढवण्याचं तो काम करतोय. गरज आहे नेरूळ संघाला मोठ्या फटक्यांची. 11 बॉल धावा करायचे त्या मात्र 27-27. पहिलाच सामना इथे रंगतदार होत असताना कोपरखैरणे विरोधात नेरूळ. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा मिड विकेटची बाउंड्री टार्गेट केली जाते. ग्राउंड फिल्डिंग आज कमालीची राहिली कोपरखैरणेची. आणि थ्रो पहा, स्क्वेअर लेगचा फिल्डरने केलेला थ्रो, सुशांतचा थ्रो असेल, गौरवचा थ्रो असेल, आता डीप कव्हरला जो उभा आहे पुन्हा एकदा सुशांतच उभा आहे, त्याचा थ्रो कमालच आहे. आणि या जोरावरती फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचं चांगलं असेल तर गोलंदाजाला देखील एक विश्वास मिळतो. आणि त्याच विश्वासानं गोलंदाजी करत असताना अजय सिंगल आले. स्कोर डाऊन पोहोचलाय 37 वर. 26 करायचे. चेंडू शिल्लक आहे 10. पुढे ठेवला चेंडू. गोलंदाज हुशार आहे. हाय लेव्हल बॉलिंग सध्याच्या घडीला चालू आहे. बिंदासपणे बॉल पुढे टाकतायत, वळण देत आहेत. त्यांना ठाऊक आहे स्वतःवरती विश्वास आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेणारच आहे. स्वतःवरती दाखवलेला विश्वास नेहमीच मैदानावरती तुम्हाला विजयाचे एक हुंकार देऊन जात असतो. आणि तेच करत असताना गोलंदाज अजय. पहिल्या षटकात धावा त्याने दिल्या 11. या ओव्हरमध्ये 3 चेंडू फेकलेत, फक्त एकच धाव दिले. पहिल्या बॉलवरती त्याने अर्पितला बाद केलंय. 9 चेंडू आता विजयासाठी 26. आक्रमण करावं लागेल आता. चौकार षटकार हव्यात ते नेरूळ संघाला विजयासाठी. 9 चेंडू 26 धावांची गरज. पुन्हा पुढे ठेवला, परंतु यावेळी दमदार फटका. फोर्स केलं बॉलला स्क्वेअर लेगला आणि आला हा पॅरलल स्ट्रोक. हवा हवा असा वाटणारा, नवसंजीवनी देणारा नेरूळ संघासाठी षटकार. हे सगळं जे काय दाखवलं जातं ग्राफिकच्या माध्यमातून, धन्यवाद पीटीसी लाईव्ह टीम. हे जे प्रेक्षक पाहत असताना गडबडीमध्ये त्यांच्यासाठी देखील फार महत्वाचं आहे. षटकार आलाय राहुलच्या बॅटमधून. स्क्वेअर लेगला पॅरलल स्ट्रोक होता. आक्रमणाची गरज होती आणि मस्ट निडेड सिक्सर आलाय तो राहुलच्या बॅटमधून. पुढे ठेवला बॉल, त्यावरती केलं आक्रमण. बॉल चालला प्रेक्षकांच्या भेटीला. लॉंग ऑन सीमारेषा पार. राहुलचा धमाका, नेरुळकरांचा जल्लोष. षटकार. पक्का करतो गुल. मारतोय, चांगलेच मारतोय. एक स्क्वेअर लेगला मारला आणि आता अगदीच समोर लॉंग ऑनला खेचला. सलग 2 षटकार. समीकरण पार बिघडून ठेवलंय कोपरकरणे टीमसाठी. हाच तो अजय ज्याने पहिल्या 3 चेंडूंमध्ये एकच धाव दिली होती. मागच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार मारलेत राहुल मात्रेने. 7 चेंडू विजयासाठी 14. वेगवान चेंडू होता. आता मात्र फ्लाइट दिली नाही. वेगाने टाकलेला हा चेंडू. अजयने या चेंडूवरती मात्र बीट केलं बॅटर राहुलला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाले ते 49 आणि आता विजयासाठी 6 चेंडूंमध्ये नेरूळ संघाला करायचे त्या 14 धावा.
11 सातपाटी आणि करावे 48 दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय की आपण एंट्री गेट जवळ अर्थातच समोर स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन आपण थांबा. ज्या 11 सातपाटी आणि करावे 48 दोन्ही टीमला विनंती आहे की आपण स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन थांबा. खरं तर पालघर जिल्ह्यातून हा संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. खूप लांबचा प्रवास करून ते नवी मुंबईत दाखल झालेत. मगाशी कॅप्टनने सांगितलं हे मैदान आमच्यासाठी लकी आहे. खेळाडू कक्षामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना आम्ही विनंती करतोय की खेळाडूंसाठी जागा ठेवा. नम्रतेची सूचना आहे. 6 चेंडू विजयासाठी 14 धाबांची गरज. गोलंदाजीसाठी आलाय सुशांत. या सुशांतने 33 धाबा कुठल्या होत्या पहिल्या डावात. आता त्याच त्याला डिफेंड करायचे आहेत, परंतु समोर विश्वास आहे आणि त्याच्या साथीला राहुल जो 7 बॉल 15 वरती खेळतोय. मागच्या ओव्हरमध्ये ज्याने 2 षटकार मारलेत. रोमहर्षक लढाई दोन संघादरम्यान. पहिलाच बॉल लॉंग ऑफला. पाहूया कितपत बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर. बॉल सीमारेषा पार. षटकार विश्वासच्या बॅटमधून. राहुल आणि विश्वास आहे या जोडीवरती. नेरुळकरांनी विश्वास ठेवला. धावा झाल्यात 55. खूपच आखूट टप्प्याचा हा चेंडू होता आणि त्यावरती आणखी एक प्रहार विश्वासचा. बॉल पुन्हा एकदा गोल झालाय सीमारेषा पार. चौकार. चार बॉल 4 करायचे. कार्पेटच्या साने बॉल आला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. ग्राउंड फिल्डिंग आणि फेक कमालीची राहिले. यात मी जरूर कौतुक करेल ते कोपर करण्याचं. तिल मात्र सुद्धा शंका नाही, परंतु गोलंदाजांनी चुका केल्या. 3 चेंडू 3 धावांची गरज. एखाद डॉट बॉल मॅचचं टेन्शन वाढवेल. आणखी रोमहर्षकता होईल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. फलंदाज दोन्ही तीच चर्चा करत असताना लास्ट पर्यंत न्यायची नाही, कारण या घातक धावा असतात. एक वेळ षटकार परवडला एका चेंडू मागे, परंतु सिंगल नाही परवडली. हे सर्वांना ठाऊक आहे. 3 चेंडू विजयासाठी 3. सुशांत टाकेल का निर्धाव चेंडू? बचाव करेल का आपल्या संघाचा? बॅटची कडा घेतले मागे आणि ते झेल. बॅच मध्ये ट्विस्ट. सामना संपलेला नाहीये. 2 चेंडू आता विजयासाठी 3 धावांची गरज. मला सांगतो की शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कधीच सोडायचा नाही आणि तेच चित्र सध्या मैदानावरती आहे. 3 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज असताना फलंदाज बाद झालाय. 2 चेंडू विजयासाठी आता 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला या धावा कराव्याच लागतील. सुशांतने घेतले विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. तो रोहन. दबाव तर नक्कीच असेल. 3 करायचे. 5 सामना एका बाजूने जोरदार आक्रमणही पाहिलं. तिसऱ्या षटकात 6 धावा देखील पाहिल्या. बरंच काही चढ उतार या सामन्यामध्ये पाहिलेले आहेत आणि हेच तर चढ उतार या सामन्याची रोमहर्षकता वाढवतायत. प्रयत्न असेल सुशांतचा डॉट बॉल टाकण्याचा. फलंदाजाचा प्रयत्न असेल सामना संपवण्याचा. वेगवान चेंडू समोर खेचलाय. लॉंग ऑनला फिल्डर काही करू शकत नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार. नेरुळकरांचा विजयी षटकार रोहनच्या बॅटमधून.
दम नाही का